Hello students, I welcome you all in this lecture. So from today's onward we will start our second year. Okay, so this is the first lecture for you. Myself Ms. Shrutali Shrikant Pilankar and I am working as a lecturer in Indira Institute of Pharmacy, Sadoli. Okay, so I will teach you this pharmacology and toxicology subject. So this subjects having a theory and practical also. So in this lecture we will discuss about the syllabus of pharmacology and toxicology, both for theory and practical. Okay. So first we will see the introductory part which is associated with the pharmacology and toxicology subject. Okay. So this subject is made with the combination of two words, pharmacology and toxicology. Okay. So pharmacology it is nothing but the knowledge of drug. आपण या सब्जेक्टमध्ये ड्रगचं पूर्ण स्टडी करणार आहोत. ओके, म्हणजे बॉडीमध्ये ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे, बॉडी त्याच्यावर कोणता इफेक्ट शो करतो, ह्या सगळ्याचा स्टडी आपण फार्माकोलॉजी या सब्जेक्टमध्ये करतो. ओके, टॉक्सिकोलॉजी इट इज नथिंग बट द स्टडी ऑफ पॉयझनस इफेक्ट. ओके, स्टडी ऑफ पॉयझन्स मीन्स एखादा ड्रग जर आपण बघितला तर सर्टन एक्सटेंटपर्यंत म्हणजे एखाद्या नॉर्मल डोस रेंजपर्यंत तो त्याचा थेरापॅटिक इफेक्ट बॉडीवर शो करतो. ओके, बट त्याचा डोस जर आपण एक्सिड केला, एक्सेस केला तर त्याच ड्रगचे टॉक्सिक इफेक्ट बॉडीवर दिसायला सुरुवात होते. ओके, सो त्याच्यामुळे इथे फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी हे दोन्ही वर्ड्स जे आहेत ते इथे ह्या सब्जेक्टमध्ये एकत्र यूज केलेले आहेत. कारण का आपण या सब्जेक्टमध्ये एखाद्या ड्रगचा फार्माकोलॉजिकल स्टडी करणार आहोत अलॉंग विथ द टॉक्सिकोलॉजिकल स्टडी. मीन्स त्याचे टॉक्सिक इफेक्ट कोणते आहेत, फार्माकोलॉजिकल इफेक्ट कोणते आहेत, त्याचा स्टडी आपण इथे फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. ओके, सो फर्स्ट सेक्शन into our syllabus is जनरल फार्माकोलॉजी. ओके, सो जनरल फार्माकोलॉजीमध्ये आपण कोणते कोणते युनिट स्टडी करणार आहोत, तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन ऑफ ड्रग, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, फॅक्टर्स अँड मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन and also it contains the study of drug interactions. ओके, सो जनरल फार्माकोलॉजी या सेक्शनमध्ये आपल्याला कोणते कोणते युनिट स्टडी करायचे आहे, तर फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी या सब्जेक्टच्या जे काही इंट्रोडक्टरी टर्मिनॉलॉजीज आहेत त्याचा स्टडी आपण इथे या फर्स्ट युनिटमध्ये करणार आहोत. ओके, अलॉंग विथ द स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, ड्रग जो आहे तो बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतरच त्याचे इफेक्ट आपण बॉडीवर स्टडी करू शकतो. राईट, सो त्याच्यामुळे कोणते कोणते डिफरंट रूट्स आहेत विच इज एम्प्लॉयड टू ॲडमिनिस्ट्रेट अ ड्रग. ओके, मग त्या जे काही डिफरंट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याचा इन डिटेल स्टडी आपण इथे सेकंड युनिटमध्ये करणार आहोत अलॉंग विथ देअर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ओके, अँड अलॉंग विथ देअर कम्पॅरिझन्स. ओके, म्हणजे कोणता रूट काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत, हे त्या रूटला एकमेकांशी कंपेअर करून आपण त्याचा इथे या सेकंड युनिटमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, देन थर्ड युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हेरियस प्रोसेसेस ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग. ओके, त्याच्यानंतर ड्रग बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट झाल्यानंतर तो 4 प्रोसेस अंडर जातो, त्याला फार्माकोकायनॅटिक्स असं म्हटलं जातं. राईट, मग त्याच्यामध्ये ADME येतात, ह्या प्रोसेस येतात. A मीन्स ॲब्सॉर्प्शन, D मीन्स डिस्ट्रीब्युशन, M मीन्स मेटाबॉलिझम अँड E मीन्स एक्सक्रिशन. राईट, मग ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत, 4 मेन प्रोसेस आहेत, त्याचा इन डिटेल स्टडी आपण करणार आहोत. ओके, म्हणजे ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या मेकॅनिझमने ॲब्सॉर्प्शन होतं, त्याच्यानंतर कोणते फॅक्टर्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू अफेक्ट द ॲब्सॉर्प्शन रेट. ओके, तसंच सेम मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन, एक्सक्रिशन ह्या प्रोसेस म्हणजे काय आहे ते समजून घेणार आहोत. कोणते कोणते फॅक्टर्स त्या प्रोसेस अफेक्ट करतात. ओके, ड्रग कोणत्या कोणत्या फेजमधून जातो ह्याचा स्टडी आपण इथे फार्माकोकायनॅटिक्स ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट युनिट इज फार्माकोडायनॅमिक्स, दॅट इज जनरल मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. ओके, अँड इन दिस चॅप्टर वी विल सी द डिफरंट फॅक्टर्स विच मॉडिफाय द ड्रग ॲक्शन. Okay, so all this part is covered under the
this general mechanism of drug action. Okay, then we will discuss in detail about the pharmacological classification of drug. Okay, what is meant by pharmacological classification of drug. Okay, and also we will see the adverse drug reactions and drug interactions. Okay, सो ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणजे काय, तर ड्रग जो आहे त्याचा जो फार्माकोलॉजिकल किंवा थेरापेटिक इफेक्ट सोडला तर अदर जो इफेक्ट एक्झर्ट करतो त्याला ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्हाला माहीत असेल की काही काही ड्रग जे आहेत ते जर आपण घेतले, सपोज ताप बरं करण्यासाठी जर आपण एखादा ड्रग घेतला तर मे बी त्या ड्रगमुळे अनदर इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये शो होतात. ओके, मे बी एक्सेस युरिनेशन व्हायला सुरुवात होते, एक्सेस स्वेटिंग होतं. ओके, किंवा हेडॅक वगैरे दिसून येतं. सो हे जे इफेक्ट्स त्या ड्रगमुळे शो होतात, पित्त होतं, राईट, ॲसिडिटी वाढते. सो हे जे अनदर एक्स्ट्रा इफेक्ट तो ड्रग जो आहे अलॉंग विथ देअर फार्माकोलॉजिकल इफेक्ट बॉडीवर जे एक्सेस इफेक्ट शो करणार आहे त्याला ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. ओके, मग हे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणजे काय, कोणत्या कोणत्या ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत. ओके, ह्याचा स्टडी आपण इन डिटेल इथे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स या युनिटमध्ये करणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे ड्रग इंटरॅक्शन्स. इंटरॅक्शन्स मीन्स ड्रगची रिॲक्शन्स. मग ड्रगची रिॲक्शन्स कशाबरोबर बघायची आहे आपल्याला, तर ड्रग ड्रग इंटरॅक्शन्स आहे, ड्रग फूड इंटरॅक्शन आहे, ड्रग बॉडी इंटरॅक्शन्स आहेत. ओके, मग ते कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स आहेत, कोणत्या कोणत्या इंटरॅक्शन्स रिॲक्शन्स आहेत ते आपण इथे ड्रग इंटरॅक्शन्स या युनिटमध्ये बघायचे आहेत. ओके, सो ऑल दिस पार्ट विल कवर अंडर द जनरल फार्माकोलॉजी. ओके, इंट्रोडक्शन आहे, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग आहे, देन फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक अलॉंग विथ फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग अँड ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स अँड ड्रग इंटरॅक्शन्स. ओके, then we will proceed towards the second section. So second section, that is drug acting on autonomous and somatic system. Okay, so these are the systems of our body: central nervous system, autonomic nervous system, somatic nervous systems, right? So in this autonomic nervous system we will see the cholinergic drugs, anticholinergic drugs, then anticholinesterase drug, adrenergic drugs, adrenergic receptor blockers, neuron blockers, ganglion blockers, neuromuscular blockers, which is used specifically in myasthenia gravis, and drug acting on the eye. So that includes the mydriatics and myotics drugs. Okay, so all this drug study comes under the drug acting on autonomous and somatic nervous system. ओके, सो ह्या सेक्शनमध्ये आपल्याला कोणते कोणते युनिट्स बघायचे आहेत, तर असे ड्रग आपल्याला बघायचे आहेत की जे ऑटोनॉमस आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीमवर त्याचा इफेक्ट शो करणार आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग्ज आहे किंवा त्याला कोलिनर्जिक ड्रग असं म्हटलं जातं. पॅरासिम्पॅथोलायटिक्स ड्रग आहे किंवा त्याला अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हटलं जातं. सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग आहे किंवा त्याला ॲड्रिनर्जिक ड्रग म्हटलं जातं. सिम्पॅथोलायटिक्स कॅटेगरीचे ड्रग आहे त्याला अँटी ॲड्रिनर्जिक ड्रग असं म्हटलं जातं. ओके, अजून त्याच्यामध्ये आपल्याला अनदर युनिट्स बघायचे आहेत. त्याच्यामध्ये ड्रग ॲक्टिंग ऑन आय, then drug specifically used in anti-Parkinson's disorders. ओके, ॲज एन अँटी-पर्किन्सन्स. सो पर्किन्सन्स डिसऑर्डर्समध्ये सुद्धा यूज होणारे ड्रग जे आहेत ते त्यांचा इफेक्ट जो आहे तो ऑटोनॉमिक आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होऊन शो करतात. ओके, सो ह्या सेक्शनमध्ये आपल्याला ह्या ड्रगचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट सेक्शनमध्ये ड्रग स्टडी करायचे आहेत विच शोज देअर इफेक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, मग सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, त्याचं बेसिक इंट्रोडक्शन आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होणाऱ्याचे डिफरंट कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये जनरल ॲनेस्थेटिक्स आहेत, ॲनाल्जेसिक, अँटीपॅरेटिक्स अँड नॉन स्टिरॉइडल ड्रग्ज आहेत, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज आहेत, नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स आहेत, अँटी रुमॅटिक्स, अँटी गाऊट रेमेडीज, सिप्नॉटिक हिडेटिव्स ड्रग्स, हिप्नॉटिक्स, सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स ड्रग, देन सायकोफार्माकोलॉजिकल एजंट, अँटी कन्व्हल्संट्स, ॲनालेप्टिक्स, centrally acting muscle relaxants and Parkinsonism agents, local anesthetics. Okay, so all these drugs may act by shows their effect on central nervous system. Okay, then next section is drug acting on respiratory system.
ओके. मग रेस्पिरेटरी सिस्टीमचं बेसिक इंट्रोडक्शन फर्स्टली आपण बघणार आहोत कोणते कोणते पार्ट्स आहेत, फंक्शन काय आहे. देन वी विल सी द डिफरंट कॅटेगरीज, दॅट इज रेस्पिरेटरी स्टिम्युलंट्स, ब्रॉन्कोडायलेटर्स, then nasal decongestants, expectorants and antitussive agents. Okay, then next section is that autocoids. So autocoids are nothing but the local hormones. Okay, so इथे आपण लोकल हार्मोन्स जे आहेत त्याचा इन डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, मग त्याच्यामध्ये मेजर लोकल हार्मोन आहे हिस्टामाइन. ओके, सो हिस्टामाइनचं रिलीज, सिंथेसिस, फिजिओलॉजिकल रोल, देन सेरोटोनिन इज देअर. ओके, सो हे जे काही लोकल हार्मोन्स आहेत त्याचा फिजिओलॉजिकल रोल काय आहे, त्याचं सिंथेसिस कसं होतं, रिलीज कसं होतं, ह्याचा स्टडी आपण इथे ऑटोकॉइड्सच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये करणार आहोत. ओके, देन वी विल प्रोसीड विथ द डिफरंट ड्रग्स विच हॅविंग अ कॅटेगरी दॅट इज हिस्टामाइन, अँटीहिस्टामाइन्स, prostaglandins. Okay, so all this comes under the autocoids section. Okay, then next section we will study that is cardiovascular drugs. Okay, so cardiovascular drugs are nothing but the drug which shows their effect on heart. In that, cardiotonics, antiarrhythmic agent, anti-anginal agent, antihypertensive agents, peripheral vasodilators, and drug used in atherosclerosis, drug acting on the blood and blood forming organs, hematinics, coagulants and anticoagulants, hemostatic, blood substitute and plasma expanders. Okay, so all these chapters which comes under the drug acting on cardiovascular drugs and drug acting on the blood and blood forming agents. Okay, so इथे आपण हार्टवर इफेक्ट शो करणारे ड्रग्सचा स्टडी करणार आहोत अंडर द कार्डिओटॉनिक, अँटीअरिथमिक, अँटीअँजनल, अँटीहायपरटेन्सिव्ह, पेरिफेरल वॅसोडायलेटर अँड ड्रग यूज्ड इन अथेरोस्क्लेरोसिस. ओके, अँड ड्रग ॲक्टिंग ऑन द ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्समध्ये आपण जनरली ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स ह्या चॅप्टरमध्ये आपण हिमॅटेनिक्स, कोॲग्युलंट्स, अँटीकोॲग्युलंट्स, हिमोस्टॅटिक, ब्लड सबस्टिट्यूट, प्लाझ्मा एक्सपांडर्स या कॅटेगरीमध्ये जे ड्रग येतात त्याचा इन डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, देन ड्रग अफेक्टिंग द रिनल फंक्शन. ओके, सो दॅट इन्क्लूड्स डायुरेटिक्स अँड अँटी डायुरेटिक्स ड्रग्स. ओके, सो त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, फार्माकोलॉजी ऑफ डायुरेटिक्स अँड अँटी डायुरेटिक्स हे इन ब्रीफ आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट इज हार्मोन्स अँड हार्मोन्स अँटागोनिस्ट. So these hormones and hormones antagonist, it is nothing but the certain body hormones which is responsible, or certain hormones which is used for the treatment purpose. Okay, and certain hormones antagonist which is used for the treatment of certain hormonal diseases. Okay, so that include hypoglycemic agents, anti-thyroid drugs, sex hormones, oral contraceptives, कॉर्टिकोस्टिरॉइड्स ह्या ज्या कॅटेगरी आहेत त्याचा स्टडी आपण ह्या हार्मोन्स अँड हार्मोन्स अँटागोनिस्ट ह्या सेक्शनमध्ये करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट सेक्शन इज दॅट हेवी मेटल्स अँड मेटल अँटागोनिस्ट. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण जे डिफरंट हेवी मेटल्स आहेत त्याचं जे बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो डिस्कस करणार आहोत. आणि मग मेटल पॉयझनिंग झाल्यानंतर जे मेटल अँटागोनिस्ट यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट ऑफ दॅट मेटल पॉयझनिंग त्याचा आपण इन ब्रीफ स्टडी करणार आहोत. कोणती ट्रीटमेंट फॉलो केली जाते, कोणता ड्रग यूज केला जातो. ओके, सो ऑल फार्माकोलॉजिकल अस्पेक्ट्स विच इज रिलेटेड विथ द हेवी मेटल्स अँड मेटल अँटागोनिस्ट वी विल स्टडी इन दिस सेक्शन. ओके, देन नेक्स्ट इज दॅट chemotherapy. Okay, so chemotherapy, it is nothing but the treatment by using the chemical agents. Okay, so treatment of microbial infections by using a chemical agents. Okay, so this chapter consists of general consideration of disinfectants and antiseptics. Okay, so certain disinfectants and antiseptics are discussed over here because they kills or they prevents the growth of microorganism, right? Then next, study of antibiotics, anti-tubercular drugs, anti-malarial drugs, anti-amoebic, anti-leprotic drugs, anthelmintics drug, antiviral drugs, antifungal, anti-cancers. Okay, so all these units comes under the chemotherapy section. Okay, chemotherapy of microbial diseases.
Then next is drugs acting on digestive system. ओके, ह्या चॅप्टरमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचं बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट सुरुवातीला बघणार आहोत. ओके, देन कार्मिनेटिव्ज, digestants, bitters, antacids, drug used in peptic ulcer, purgatives and laxatives, antidiarrheals, emetics, antiemetics, antispasmodics. Okay, so all these drugs shows their effect on the digestive systems. Okay, and thereby the drug is used for the treatment of certain digestive disorders. Okay, मग त्याच्यामध्ये जे डिफरंट सब कॅटेगरीज आहेत त्याचा इन ब्रीफ स्टडी आपण ह्या ड्रग ॲक्टिंग ऑन डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्या सेक्शनमध्ये करणार आहोत. ओके, अजून आपल्याला ड्रग टॉक्झिसिटी हा सुद्धा एक चॅप्टर एक्स्ट्रा बघायचा आहे अंडर द टॉक्झिकोलॉजी ब्रांच. ओके, मग ड्रग टॉक्झिसिटी कशी टेस्ट केली जाते, ड्रग टॉक्झिसिटी म्हणजे काय, कशी टेस्ट केली जाते, क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, ह्या सगळ्याचा स्टडी आपण ह्या लास्ट सेक्शनमध्ये बघणार आहोत, ड्रग टॉक्झिसिटी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द theoretical part which is related with the pharmacology and toxicology subject. ओके, सो आपल्याला असे डिफरंट सेक्शन्समध्ये डिवाइड करून फार्माकोलॉजीचा सिलेबस आपण स्टडी करणार आहोत. ओके, अँड these two are the reference book for pharmacology and toxicology. Okay, so both books are textbook. So these are specifically used for the second year diploma of pharmacy. So first is Pharmacology and Toxicology book by Dr. A.V. Yadav. Okay, and this book generally from the Nirali Prakashans. So both book which having a Nirali Prakashans. And second is Pharmacology and Toxicology book, and author of this book is Shraddha R. Kale and Rajendra R. काले. ओके, सो आपल्याला हे दोन पुस्तकं जी आहेत, बुक जे आहेत ते ॲज अॅन रेफरन्स बुक म्हणून रेफर करायचे आहेत फॉर द होल इयर स्टडी फॉर द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी subject. Okay, so here's we completed the basic syllabus discussion which is associated with the pharmacology and toxicology theory. Okay, next we will talk about the pharmacology and toxicology practical. Okay, so there is 2 hours practical. So these practicals, here it is the certain images of that practicals in which first image in which the drug get injected to the mouse, right? In second image drug injected into the rabbit ear, and in third image you have seen that there is a pharmacology lab is there and some students are working over there, right? So pharmacology and toxicology practical which is totally based on the computer. Okay, so CD is provided by the MSBT. So this CD we will see that experiments which are included into the CD into our computer lab. Okay, आपल्याला काय करायचं आहे, कम्प्युटर लॅबमध्ये जाऊन बसायचं आहे, CD रन करणार आहे आणि तुम्हाला हेडसेट लावून ते जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते बघायचे आहेत, ऐकायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. ओके, देन रीडिंग जे आहेत, ऑब्झर्वेशन जे आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला फायनल रिझल्ट जो आहे तो इंटरप्रिट करायचा आहे. ओके, सो आपलं जे प्रॅक्टिकल आहे ते कसं होणार आहे, कम्प्युटर बेस्ड प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कम्प्युटरचं सुद्धा बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, so first here it is the second image in which the graph is shown over there, and here it is the isolated tissue organ bath images. Okay, सो आपल्याला जनरली फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीच्या प्रॅक्टिकलसाठी ॲनिमल्सची गरज असते. ओके, कारण का ड्रग जो आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबमध्ये चेक करायला लागतो. ओके, आणि त्याच्यावरूनच आपण ड्रगचं जे काही डोसेस रेजिमेन आहे ते शेड्यूल करू शकतो, ड्रग डोस डिसाईड करू शकतो, ड्रगची थेरापेटिक इंडेक्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो, टॉक्झिक लेवल आपण इंडिकेट करू शकतो. ओके, सो त्याच्यासाठी ड्रगचा जो स्टडी आहे तो ॲनिमल्सवर केला जातो. ओके, बट ॲनिमल्स आर मोर प्रिशियस, राईट?
So that's why government get ban on this practicals. ओके, त्याच्यामुळे जे प्राण्यांवर प्रॅक्टिकल्स आहेत ते आता बंद झालेली आहेत आणि त्याच्यामुळे हे फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी जे प्रॅक्टिकल आहेत विच इज टोटली बेस्ड ऑन डेमॉन्स्ट्रेशन. ओके, आपल्याला फक्त सी डीवरचे जे प्रॅक्टिकल्स आहेत ती बघायचे आहेत. ओके, आणि त्याचं ऑब्झर्वेशन लिहून रिझल्ट इंटरप्रिट करायचा आहे. ओके, so we will discuss about the practicals. So first is introduction to pharmacology and toxicology laboratory and animal house. ओके, पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीची जी लॅब आहे त्याचं बेसिक इंट्रोडक्शन आपण करून घेणार आहोत. ओके, देन ॲनिमल हाऊस जे आहे आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीसाठी सेपरेट लॅब आहे आणि ॲनिमल हाऊस अवेलेबल आहे की जिथे प्रॅक्टिकलसाठी जे ॲनिमल्स लागायचे त्यांना त्यांचं जे स्टोरेज आहे ते तिथे ॲनिमल हाऊसमध्ये केलं जातं. ओके, सो जेव्हा फर्स्ट एक्सपेरिमेंट स्टार्ट होईल तेव्हा मी तुम्हाला फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीची लॅब आणि ॲनिमल हाऊस हे दाखवणार आहे. ओके, देन सेकंड इज इंट्रोडक्शन टू कम्प्युटर्स. आता आपल्याला माहिती आहे की आपले प्रॅक्टिकल सी डी बेस्ड आहे. सो आपलं प्रॅक्टिकल टोटली बेस्ड ऑन द कम्प्युटर. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे कम्प्युटरचं जे बेसिक नॉलेज आहे ते ह्या सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, देन थर्ड एक्सपेरिमेंट इज टू सिलेक्ट द ॲनिमल फॉर एक्सपेरिमेंटल यूज इन फार्माकोलॉजी अँड टू ऑब्झर्व अँड कन्फर्म द इफेक्ट ऑफ ॲनास्थेशिया ऑन द ॲनिमल्स. ओके, सो सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे की डिफरंट ज्या ॲनास्थेटिक टेक्निक्स यूज केल्या जातात. ओके, सो ॲनास्थेशिया इट इज नथिंग बट द लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड सेन्सेशन. ओके, रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड सेन्सेशन. ओके, मग ॲनिमल्सवर जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा फर्स्टली काय केलं जातं, त्याला ॲनास्थेशिया दिला जातो. ओके, ॲनास्थेशिया दिला का जातो, कारण का त्याच्यामुळे ॲनिमल्स जे आहे टेस्टिंग झाल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेटला येतो. राईट, सो त्याच्यामुळे इथे ॲनास्थेशियाचे जे डिफरंट टेक्निक्स आहेत, कोणत्या कोणत्या टेक्निक्सने दिलं जातं त्याचा आपण स्टडी इथे थर्ड एक्सपेरिमेंटमध्ये करणार आहोत. ओके, देन टू स्टडी द कॉमन इन्स्ट्रुमेंट्स अँड इक्विपमेंट्स यूज्ड इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, सो कोणते कॉमन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत की जे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीमध्ये यूज केले जातात. ओके, त्याचं टोटल इन ब्रीफ इंट्रोडक्शन आपण इथे बघणार आहोत. ओके, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये मी तुम्हाला आपल्या लॅबमध्ये अवेलेबल असलेले ॲक्च्युअल अवेलेबल असलेले जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ॲपॅरेटस आहेत, इक्विपमेंट्स आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. ओके, देन नेक्स्ट इज टू स्टडी द व्हेरियस लॅबोरेटरी टेक्निक यूज्ड इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, सो एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये ज्या यूज होणाऱ्या डिफरंट टेक्निक्स आहेत, ओके, लॅबोरेटरी टेक्निक्स ज्या आहेत त्याचा स्टडी आपण इथे ह्या 5th नंबरच्या प्रॅक्टिकलमध्ये करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट इज टू प्रिपेअर द फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी या सब्जेक्टमध्ये ड्रगचा स्टडी जो आहे तो कशावर केला जातो, ॲनिमल्सवर केला जातो किंवा मग ॲनिमल्सपासून एखादा टिश्यू किंवा ऑर्गन जो आहे तो आयसोलेट केला जातो आणि त्याच्यावर ड्रग टेस्टिंग केलं जातं. ओके, मग हे बॉडीच्या बाहेर जेव्हा एखादा ऑर्गन किंवा टिश्यू आयसोलेट केला जातो तेव्हा तो अलाईव्ह कंडिशनमध्ये राहण्यासाठी त्याला हे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन प्रोव्हाइड केलं जातं. ओके, मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन म्हणजे काय, त्याचं कंपोजिशन काय आहे, त्याचे कोणते डिफरंट टाईप्स आहेत, ओके, ह्या सगळ्याचा स्टडी इन डिटेल आपण इथे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनच्या एक्सपेरिमेंटमध्ये करणार आहोत. फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन बनवायचं कसं, कोणती प्रिकॉशन्स घ्यावी लागतात, ओके, ह्या सगळ्याचा इन ब्रीफ स्टडी आपण इथे एक्सपेरिमेंट नंबर 6मध्ये करणार आहोत. ओके, सो फर्स्ट 6 एक्सपेरिमेंट्स ऑफ द फॉलोइंग फर्स्ट 6 एक्सपेरिमेंट्स जनरली विल बी डन बाय द स्टुडंट्स. ओके, हे तुम्हालाच करायचे आहे, तरी पण मी तुम्हाला हे जे पहिले 6 एक्सपेरिमेंट आहेत ते नीट शो करणार आहे, करून दाखवणार आहे. ओके, देन रिमेनिंग जे एक्सपेरिमेंट्स आहेत इथून पुढे ते आपल्याला काय करायचे आहेत, ॲक्च्युअल सी डीमध्ये बघायचं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन आहे ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि फायनली
त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला इंटरप्रिट करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट 7th नंबर experiment is that to interpret from the graph by observing the effect of adrenaline on heart rate and force of contraction on isolated heart of frog by using CD of MSBT. ओके, MSBTची CD यूज करून आपल्याला काय करायचं आहे, 7 पासूनचे जे पुढचे एक्सपेरिमेंट आहेत ते घ्यायचे आहेत. ओके, मग ते कसे घेणार आहोत आपण, तर आपल्याला ॲड्रिनालिनचा इफेक्ट ऑब्झर्व करायचा आहे. कशावर, हार्ट रेट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, सो ॲड्रिनालिन जेव्हा हार्टचे जे टिश्यूज आहेत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे तेव्हा त्याचा कोणता इफेक्ट दिसून येतो याचा स्टडी आपण इथे या 7th नंबरच्या एक्सपेरिमेंटमध्ये करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे 8th नंबर एक्सपेरिमेंट. So to interpret from the graph by observing the effect of the calcium ions and potassium ions on heart rate and force of contraction on isolated heart of a frog by using a CD of MSBT. ओके, सो इथे का आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ग्राफ ऑब्झर्व करून काय करायचं आहे, कॅल्शियम आयन्स आणि पोटॅशियम आयन्स जे आहेत याचा हार्टवर कोणता इफेक्ट दिसून येतो त्याचा आपण स्टडी करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट टू इंटरप्रिट फ्रॉम द ग्राफ ऑब्झर्विंग द इफेक्ट ऑफ ॲसिटाइलकोलिन ऑन हार्ट रेट अँड सोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आयसोलेटेड हार्ट ऑफ द फ्रॉग बाय युझिंग CD ऑफ MSBT. ओके, सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार आहोत, तर ॲसिटाइलकोलिन हा जो ड्रग आहे त्याचा हार्ट रेट आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनवर काय इफेक्ट होणार आहे. ओके, आयसोलेटेड हार्ट जे फ्रॉग्स आहे त्याच्यावर हार्ट रेट आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनचा कोणता इफेक्ट शो होणार आहे त्याचा स्टडी आपण इथे 9th नंबरच्या एक्सपेरिमेंटमध्ये करणार आहोत. ओके, देन 10th नंबर एक्सपेरिमेंट इज दॅट टू इंटरप्रिट फ्रॉम द ग्राफ by observing the effect of acetylcholine on isolated rectus abdominis muscles of frog by using CD of MSBT. ओके, सो इथे काय सांगितलेलं आहे, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार आहोत, तर ॲसिटाइलकोलिन हा जो ड्रग आहे त्याचा इफेक्ट जो आहे ॲबडॉमिनस मसल आहे फ्रॉगचे त्याच्यावर कोणता इफेक्ट शो करणार आहे ह्याचा स्टडी आपण विथ द हेल्प ऑफ ग्राफ इथे बघणार आहोत. ओके, देन 11th नंबर क्वेश्चन्स इज practical is to interpret from the graph by observing the effect of acetylcholine on ileum by using the CD of MSBT. ओके, सो इथे आपल्याला ॲसिटाइलकोलिन हा जो ड्रग आहे त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत. ओके, सो ॲसिटाइलकोलिनचा जो इफेक्ट आहे गिनिया पिग इलियमवर तो कसा दिसून येतो त्याचा स्टडी आपण इथे या एक्सपेरिमेंट अंडर करणार आहोत. ओके, नेक्स्ट एक्सपेरिमेंट इज दॅट टू इंटरप्रिट फ्रॉम द ग्राफ बाय ऑब्झर्विंग द इफेक्ट ऑफ स्पाझमोजन्स रिलॅक्संट्स ऑन इंटेस्टाईन ऑफ रॅबिट बाय युझिंग द CD ऑफ MSBT. ओके, सो इथे आपण काय बघायचं आहे, तर स्पाझमोजन्स किंवा रिलॅक्संट्स कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ओके त्याचे कोणता इफेक्ट रॅबिटच्या इंटेस्टाईनवर दिसून येणार आहे त्याचा स्टडी आपण इथे एक्सपेरिमेंट नंबर 12 वर करणार आहोत. ओके, देन एक्सपेरिमेंट नंबर 13 मध्ये आपण काय बघणार आहोत, टू ऑब्झर्व अँड स्टडी द इफेक्ट ऑफ लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, सो लोकल ॲनास्थेटिक्सचा काय इफेक्ट आहे बॉडीवर त्याचा स्टडी आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये करणार आहोत. सो टू ऑब्झर्व अँड स्टडी द इफेक्ट ऑफ लोकल ॲनास्थेटिक्स ऑन रॅबिट्स कॉर्निया बाय यूजिंग द CD ऑफ MSBT. ओके, सो रॅबिटच्या कॉर्निया पोर्शनला जे आहे त्याचा जो लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट आहे तो कसा शो होणार आहे ते आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, द नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 14 इज टू ऑब्झर्व अँड स्टडी द इफेक्ट ऑफ मिड्रियाटिक्स ऑन रॅबिट्स कॉर्निया बाय यूजिंग द CD ऑफ MSBT. ओके, सो इथे काय बघणार आहोत आपण, तर मिड्रियाटिक्स कॅटेगरीचे ड्रग जे आहेत विच शोज देअर इफेक्ट ऑन आईज. राईट, सो मिड्रियाटिक्स कॅटेगरीचे ड्रग आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज द डायलेशन ऑफ प्युपिल. ओके, मग अशा कॅटेगरीचा ड्रगचा जो इफेक्ट आहे
तो रॅबिट्स कॉर्नियावर कसा शो होणार आहे त्याचा स्टडी आपण इथे या एक्सपेरिमेंटमध्ये करणार आहोत. देन नेक्स्ट 15 एक्सपेरिमेंट इज दॅट टू ऑब्झर्व अँड स्टडी द इफेक्ट ऑफ मिओटिक्स ऑन रॅबिट्स कॉर्निया बाय यूजिंग अ CD ऑफ MSBT. ओके, त्याच्यानंतर आपण मिओटिक्स कॅटेगरीचे जे ड्रग आहेत विच कॉजेस द कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल, ओके, रेड्युसिंग टू द पिपल साईज. मग रॅबिट आयवर मिओटिक्स कॅटेगरीचे जे ड्रग आहेत त्याचा कोणता इफेक्ट दिसून येणार आहे त्याचा स्टडी आपण इथे करणार आहोत. देन 16 नंबर एक्सपेरिमेंट इज टू ऑब्झर्व अँड स्टडी द इफेक्ट ऑफ स्ट्रिचनिन सल्फेट ऑन वॉलंटरी मसल ऑफ फ्रॉग by using a CD of MSBT. ओके, सो स्ट्रिचनिन सल्फेट हा जो ड्रग आहे त्याचा इफेक्ट व्हॉलंटरी मसल्सवर काय दिसून येतो, फ्रॉगच्या व्हॉलंटरी मसल्स जे आहेत त्याच्यावर काय दिसून येतो ह्याचा स्टडी जो आहे तो आपण इथे ह्या एक्सपेरिमेंट नंबर 16मध्ये करणार आहोत. ओके, then next experiment is that experiment number 70 to interpret from the graph by observing the effect of digitalis on heart rate and force of contraction on isolated heart of the frog by using a CD of MSBT. ओके, सो इथे आपण काय बघणार आहोत, डिजिटॅलिस हा जो मेजर ड्रग आहे त्याचा इफेक्ट हार्टवर काय दिसून येतो त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत. ओके, बाय यूजिंग द CD ऑफ MSBT. ओके, द नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर 18 टू ऑब्झर्व अँड स्टडी द इफेक्ट ऑफ हिप्नॉटिक्स इन माइस by writing reflex method by using CD of MSBT. ओके, सो इथे आपण काय बघणार आहोत की हिप्नॉटिक्स आणि सिडेटिव्ह कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत सो हाऊज दे प्रोड्युसेस द इफेक्ट इन टू द माइस. सो ॲक्टोफोटोमीटर मेथड यूज करून काय करायचं आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे इफेक्ट ऑफ हिप्नॉटिक्स ड्रग. ओके, then next is to observe and study the effect of convulsants and anticonvulsants in mice they using the CD of MSBT. ओके, सो इथे काय करायचं आपल्याला कन्व्हल्संट्स अँड अँटीकन्व्हल्संट्स कॅटेगरीचे ड्रग आहेत. ओके, सो त्याचा स्टडी जो आहे तो आपण इथे माईसवर करणार आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला फायनल रिझल्ट जो आहे तो आपण इंटरप्रिट करू शकतो. राईट, then next is to observe and study the effect of pyrogens in rabbit by using CD of MSBT. ओके, सो त्याला पायरोजन टेस्टिंग असं सुद्धा म्हटलं जातं. सो याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण की पायरोजन्स जे आहेत ते यूज करून आपण स्टडी करू शकतो. पायरोजन्स जे आहेत ते यूज करून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पायरोजन टेस्टिंग हा जो एक्सपेरिमेंट आहे तो स्टडी करायचा आहे. ओके, सो दिस पायरोजन टेस्टिंग इज स्पेसिफिकली युटिलाइज्ड फॉर द पॅरेंटल प्रिपरेशन्स. ओके, सो पॅरेंटल प्रिपरेशन्स जे आहेत जनरली त्याच्या टेस्टिंग्समध्ये ही पायरोजन टेस्ट जी आहे ती केली जाते. ओके, सो इन ब्रीफ पायरोजन टेस्ट म्हणजे काय, कोणती टाईम सायकल आहे पायरोजन टेस्टिंगची. ओके, ह्या सगळा जो इन ब्रीफ स्टडी आहे अबाउट द पायरोजन टेस्टिंग. सो वी विल सी ऑल दोज इन टू दिस 21 एक्सपेरिमेंट्स. ओके, then next experiment number 22 to observe and study the effect of chlorpromazine on animal behavior in mice by using CD of MSBT. Okay, so this chlorpromazine drugs which comes under the antipsychotic category. Okay, सो आपल्याला क्लोरप्रोमाझिन हा जो मेजर ड्रग आहे त्याच्यामध्ये त्याचे इफेक्ट्स, त्याचं बिहेवियर हे कसं दिसून येतं. सो CD यूज करून आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. ओके, नेक्स्ट एक्सपेरिमेंट इज एक्सपेरिमेंट नंबर 23 टू ऑब्झर्व अँड स्टडी द इफेक्ट ऑफ डायफिनाइल हायड्रामाइन इन एक्सपेरिमेंटली induced asthma in guinea pig by using the CD of MSBT. ओके, सो इथे काय करायचं आहे, आपल्याला डायफेनहायड्रामाइन हा जो ड्रग आहे विच विल बी टेस्टेड ऑन द गिनिया पिग फॉर टेस्टिंग द अस्थमा. ओके, so by using CD of MSBT we will see this experiment. The next 24 number experiment and 25 which is totally based on the hospital visit. Okay, so visit to hospital for observing
reaction of drug in the patient, to understand and observe the drug reactions and monitor the same. ओके, सो इथे आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या हॉस्पिटलला व्हिजिट द्यायची आहे. ओके, आणि मग आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ड्रग रिॲक्शन्स मॉनिटर केल्या जातात किंवा डिफरंट कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम्स आहेत, डिफिकल्टीज आहेत, हे जे आहे याचा स्टडी जो आहे तो आपण इथे ह्या हॉस्पिटल व्हिजिटमध्ये करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट, व्हिजिट टू हॉस्पिटल फॉर स्टडी ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड प्रिस्क्रिप्शन. ओके, सो हॉस्पिटलची व्हिजिट जी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय असतं नेमकं त्याची आयडिया तुम्हाला येऊन जाईल, आणि प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे नक्की काय ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल. ओके, सो इथे आपले जे 25 प्रॅक्टिकल्स जे आहेत ते फिनिशअप झालेले आहेत. ओके, त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकलसाठी रेफरन्स बुक घ्यायचा आहे, लॅबोरेटरी मॅन्युअल फॉर फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, सेकंड इयर डिप्लोमा इन फार्मसी, MSBTE मुंबई. ओके, सो इथे आपल्याला काय करायचं आहे, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीची जी जर्नल आहे तीच आपल्याला इथे ॲज अन रेफरन्स बुक म्हणून यूज करायची आहे. ओके, सो दिस इज द जर्नल बुक फॉर द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी. ओके, सो अशा टाईपचे जे बुक्स आहेत ते आपल्याला ॲज अन रेफरन्स मटेरियल म्हणून फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीच्या प्रॅक्टिकलच्या स्टडीसाठी यूज करायचं आहे. ओके, सो इथे फर्स्ट जे लेक्चर आहे इंट्रोडक्टरी पार्ट, सिलेबस डिस्कशन विच इज गेट ओव्हर. ओके, सो ह्याच्यापुढे लेक्चर ऐकताना तुम्हाला तुमच्या हातामध्ये वही पेन घेऊन बसायचं आहे. जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला स्वतः नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तुमच्या नोट्स प्रिपेअर करा. ओके, तुम्ही जर तुमच्या नोट्स प्रिपेअर केला तर तुम्हाला एक्झामला स्टडी करण्यासाठी इझी जाणार आहे. ओके, सो काही जणांच्या कंप्लेंट्स होत्या गेल्या वर्षी की त्यांना त्या मोबाईलमधल्या PDF वाचायला डिफिकल्टीज येतात, फोन मेमरीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. सो त्यापेक्षा आपण काय करायचं, लेक्चर ऐकता ऐकता आपल्या शॉर्ट्स नोट्स काढायला सुरुवात करायची. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला आता खूप वेळ असणार आहे दिवसभर. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्यावर तुम्हाला त्या अभ्यासासाठी काय होणार आहे, इझी जाणार आहे. ओके, आणि हे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत ते लाईटली घेऊ नका. ओके, लेक्चर्स जे आहेत ते रोजच्या रोज त्या वेळी ऐकत चला. एकदा जर का ते ऐकायचे राहून गेले, साचत गेले तर ते तुम्हाला नंतर फार डिफिकल्ट होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे लेक्चर्स जे आहेत ते सिरियसली घ्या, रोजच्या रोज अभ्यास करत जा. ओके, लेक्चर्स उद्यापासून आपण आपला ॲक्च्युअल सिलेबस जो आहे, चॅप्टर जो आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणत्या डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.